नमस्कार, मी मंदाकिनी गुरव. मी आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनेल ज्योत इंडियाची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी कोणत्या विषयावर बोलणार आहे हे तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जे हे सांसारिक आयुष्य जगत असतो ना, हे आपलं सांसारिक आयुष्य जगताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही महत्वाचं स्थान आहे. ज्या घरातील स्त्री पुरुष एक विचारानं, एक मतानं, आनंदानं राहतात, त्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करत असते, लक्ष्मी सदैव नांदत असते. पण ज्या घरातील स्त्री पुरुष एक मतानं राहत नाहीत, एक विचारानं राहत नाहीत, त्यांचे विचार जुळत नाहीत, त्यांची सतत भांडणं कटकटी होत असतेत ना, त्या घरामध्ये काय होत असते, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही राहत नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही नांदत नाही. काही काही घरांच्या मध्ये बघा हाणामारी होते. त्या घरांच्या मध्ये काय होतं बरं, त्या घरांच्या मध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही. आणि अशा घरांच्या मध्ये नंतर काय होतं बरं, अशा घरांच्या मध्ये सतत जर असं होत असलं ना, तर त्या घरातील जी स्त्री आहे किंवा त्या घरातील जी महिला आहे ना, त्या स्त्रीला आणि महिलेलाच या सगळ्या गोष्टींचा, सर्व घटनांचं दोषी धरलं जातं, तिलाच या कारणांच्यासाठी बोललं जातं. सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं जातं की हे जे होतंय ना, हे तुझ्या अशा वागण्यामुळे होतंय. पण एक लक्षात ठेवा, कोणत्याही घरातील स्त्री असू द्या, ती तिचं जे लहानपणीचं घर आहे ना, तिच्या वडिलांचं घर आहे ना, ते सोडून ती या घरासाठी, या घरामध्ये या घराचा वंश वाढावा म्हणून, या घराचा उद्धार व्हावा म्हणून, या घराची भरभराटी व्हावी म्हणून, या घराची मान प्रतिष्ठा वाढावी म्हणून, या घराची प्रगती व्हावी म्हणून, या घराची उन्नती व्हावी म्हणून ते तिचं लहानपणीचं वडिलांचं घर सोडून ती या घरामध्ये सासरी नांदायला आलेली असते. त्यामुळं कोणतीही महिला तिच्यामुळं त्या घराला त्रास होईल असं कधीही वागत नसते. ती जास्तीत जास्त चांगलंच वागण्याचा प्रयत्न करत असते. पण काही कारणास्तव नाविलाज असतोय आणि काही कारणास्तव तिला काही प्रसंगी बोलावं लागतं. तिचं हे घर आहे ना, ते तिचं घर सतत चांगलं कसं होईल, त्या घराची सतत प्रगती कशी होईल ना, ह्यासाठीच झटत असते, ह्यासाठीच झगडत असते. आजचा जो हा व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये मी पुरुषांच्या अशा काही चुका सांगणार आहे किंवा पुरुषांच्याकडून अशी काही कामं जर केली जात असतील ना, तर त्यामुळं पुरुषांच्यामुळं जे घराची उन्नती किंवा प्रगती आहे ना, ती उन्नती आणि प्रगती थांबत असते. प्रत्येक वेळी स्त्री ही कधीही जबाबदार नसते. काही घरांच्या मध्ये असे पुरुषही असतात की त्यांच्या त्या वर्तनामुळं किंवा त्यांनी केलेल्या कामामुळं त्या घराची जी अधोगती आहे ना, त्या घराची अधोगती होत असते, त्या घराची प्रगती थांबत असते, त्या घराची कधीही वाढ होत नाही, त्या घरामध्ये कधीही भरभराटी येत नाही, त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही. त्यांच्यामुळे सतत त्या घराला त्रास होत असतो. तर चला मग बघूया ती कोणती कारणं आहेत ती. ज्या घरातील पुरुष व्यसनी असतात, अगदी दारूच्या व्यसनापासून नको नको ती व्यसन ज्या घरामधील पुरुष करतात ना, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही आणि आलेली लक्ष्मी कधीही टिकत नाही. ज्या घरातील पुरुष वडीलधारांचा आदर करत नाहीत, सतत त्यांचा अनादर करतात, सतत त्यांचा अपमान करतात, अशा घरामध्ये ही लक्ष्मी कधीही टिकत नाही. त्याचबरोबर ज्या घरातील पुरुष आपल्या बायकोचा सन्मान करत नाहीत, तिला आदर देत नाहीत, कारण नसताना तिच्या बरोबरच सतत तिच्या माहेरच्यांनाही बोलते, तिच्या माहेरच्यांनाही टोमणी देते, तिच्या माहेरच्यांचाही अपमान करते, अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही. कारण तुम्हीच बघा, आपली जी हिंदू धर्म संस्कृती आहे ना, ही आपली हिंदू धर्म संस्कृती आपल्याला काय सांगते बरं, आपल्याला कशाचा वसा देते बरं. नारायणांच्याच बरोबर लक्ष्मीचीही, रामांच्या बरोबरच सीतेचीही, श्री शंकरांच्या बरोबरच माता पार्वतीचीही पूजा करायला सांगते. म्हणजेच काय बरं, प्रत्येक घरामध्ये पुरुषा एवढं स्त्रीला पण महिलेला पण स्थान आहे. पण ज्या घरातील नवरा आपल्या बायकोला तिचं स्थान देत नाही, आपल्या बायकोला महत्व देत नाही, सतत आपल्या बायकोचा अपमान करतो, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही. आणि त्या घरामध्ये जरी लक्ष्मी आली ना, तरी त्या घरातील लक्ष्मी कधीही टिकत नाही. काही काही घरांच्या मध्ये तर आदरानं सांगितलं जातं, आमच्या घरातील ज्या स्त्रिया आहेत ना, त्या आमच्या घरातील स्त्रिया कोणत्याही कामामध्ये बोलत नाहीत, त्या मर्यादेत आहेत, त्या धाकात आहेत, त्या आज्ञेत आहेत. पण तुम्हीच विचार करा, तुमच्यासारख्याच त्या स्त्रीलाही भावना आहेत, त्या स्त्रीलाही मन आहे, त्या स्त्रीलाही तिचे स्वतंत्र विचार. आपल्या बोलण्यामुळं आपल्या घरामध्ये भांडणं नकोत, आपल्या घराला त्रास नको म्हणून जर का त्या काही बोलत नसतील ना, तर याचा अर्थ असा होत नाही की बाबा त्या तुमच्या आज्ञेत आहेत आणि त्या तुमच्या धाकात आहेत. त्या तुमच्याशी जरी काही बोलत नसल्या ना, तरी त्या मनातल्या मनात त्या स्वतःशी बोलत असते. तिचं जे स्वतःचं मन आहे ना, ते स्वतःचं मन तिचं सतत विचार करत असतं. तिलाही कित्येक गोष्टींचा त्रास होत असतो, तिचंही मन कित्येक गोष्टी बोलण्यासाठी तडफडत असतं. म्हणून मी तर सांगेन, ज्या घरातील स्त्रीला किंवा ज्या घरातील
घरातील महिलेला तिचे विचार मांडण्याचा, तिचं मत मांडण्याचा अधिकार नाही, त्या घरामध्ये ही लक्ष्मी कधीही टिकत नाही. कसं होत असते बघा, ती जर स्त्री, ती जर महिला सतत अशी मनामध्ये झुरत राहिली, सतत मनामध्ये अशी विचार करत राहिली ना, तर काय होत असते बरं, त्याचा जो त्रास असतोय ना, त्याचा त्रास त्या घराला होत असतोय आणि त्या घराला तो त्रास सहन करावा लागतो. कारण कसं होत असते बघा, बोलणाऱ्या शब्दांच्या पेक्षा झुरणारं जे मन आहे ना, ते झुरणारं मन खूपच वाईट असतं. ज्या घरामध्ये आपण भरभराटी बघतो, प्रगती बघतो, ज्या घराची आपण उन्नती बघतो, त्या घरामध्ये बघा, त्या घरामध्ये काय होत असते बरं, त्या घरातील पुरुषांबरोबरच त्या घरातील स्त्रियांना, महिलांनाही मान सन्मान दिला जातो, त्यांचाही आदर केला जातो, त्यांचाही सन्मान केला जातो. त्या घरामध्ये लक्ष्मी सतत येते व त्या घरातील लक्ष्मी जी आहे ना, ती त्या घरातील लक्ष्मी सतत कायम टिकून राहते व त्या घराची सतत भरभराटी होते, त्या घराची सतत उन्नती होते, त्या घराची सतत प्रगती होते. म्हणून मी ते सांगू इच्छिते, एखाद्या घराची जर प्रगती थांबली असेल, एखाद्या घरामध्ये जर अडचणी सुरू असतील, तर त्या घरातील महिलेला दोष देण्यापेक्षा त्या घरातील पुरुष मंडळी आहेत ना, त्या पुरुष मंडळींच्याकडून पण काही चुका होतात का, हेही त्यांनी बघितलं पाहिजे, हेही त्यांनी पडताळलं पाहिजे आहे. आणि त्यांच्याकडून जर का अशा चुका होत असतील ना, तर त्या चुका आत्ताच थांबवल्या पाहिजेत, त्या चुकांच्या मध्ये सुधारणा केली पाहिजे आहे. कारण प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी अशी वाटत असते, ती थांबावी अशी वाटत असते व आपल्या घरातील लक्ष्मी वाढतच राहावी अशी वाटत असते, ती लक्ष्मी टिकून राहावी असं वाटत असते. हा जो माझा व्हिडिओ आहे, या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे, ते बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.